नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण गुढीपाडवा विशेष एकदम मस्त आणि तुम्ही कायम बनवता त्यापेक्षा एकदम वेगळी थाळी बनवतोय। तुम्ही नेहमी थाळीमध्ये आमरस, आम्रखंड, पुरणपोळी तसेच पनीर, छोले असे पदार्थ बनवत असाल, पण आज आपण हे नेहमीचे पदार्थ न बनवता थोडे वेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवून ही संपूर्ण गुढीपाडवा विशेष थाळी बनवतोय। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले। आता यामध्ये इथे मी 1 वाटी आंब्याची साल काढून आंबा चिरून घेतलाय। चिरून घेतलेला आंबा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा। थोडासा आंबा मी शिल्लक ठेवलाय, तो मी नंतर वापरणार आहे। तर इथे आंबा मिक्सरला वाटून घेतलाय आणि त्याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। तर या ठिकाणी आंबा वापरताना ज्या आंब्याला केसरं नसतात तोच आंबा वापरायचा आहे। आता ही आंब्याची पेस्ट करून घेतली आहे, ती आपण बाजूला ठेवूयात। त्यानंतर इथे मी 1 वाटी सोया चंक्स किंवा सोया वडीही म्हणतात ते घेतलं आहे। आता हे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये मी 2 मोठे ग्लास पाणी कडकडीत गरम करून घेतले। ते गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं। तर आपण या सोया चंक्सपासून एकदम वेगळा, तुम्ही आत्तापर्यंत कधीच बनवला नसेल असा पदार्थ बनवणार आहोत। त्यानंतर पाणी घातलं की आता हे सोया चंक्स चमच्याने अशा पद्धतीने पाण्यामध्ये थोडेसे बुडवून घ्यायचे। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 30 ते 35 मिनिटं हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। त्याचसोबत इथे मी एका बाउलमध्ये पाव कप पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे आपण जे रेग्युलर भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो ते घेतले आहेत। आता हे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर ही सर्व आपण सुरुवातीला पूर्वतयारी करून घेतोय, म्हणजे ही थाळी बनवताना तुमचाही वेळ वाचेल, गडबड होणार नाही आणि थाळीची प्रिपरेशन करायलाही सोपं जाईल। तर इथे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळही 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा। तर इथे आपण गुढीपाडवा विशेष थाळी बनवतोय, तर त्यासाठी सर्वात आधी गोड पदार्थ बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅसवर 1 लिटर दूध गरम करायला ठेवले। आता हाय फ्लेमवरती या दुधाला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळी काढून घेतली आहे। दुधाला उकळी आली की 1-2 मिनिटं चमच्याने एकसारखं मिक्स करत राहायचं। त्यानंतर यामध्ये आपण जो तांदूळ 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतला होता तो तांदूळ या दुधामध्ये घालायचा। तांदूळ दुधामध्ये घातला की आता चमच्याने मध्यम आचेवरती 1-2 ते 3 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं। तांदूळ आणि दूध हलवून घेत असताना अगदी तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे ते खाली लागून करपत नाही। 2 ते 3 मिनिटं दूध आणि तांदूळ एकसारखं हलवून घेतलं की आता यामध्ये 1 चिमूटभर केसर काड्या घालायच्या आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं। केसर घातल्यानंतर दूध आणि तांदूळ एकदा मिक्स करून घेतले की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि चमच्याने अधूनमधून अशा पद्धतीने मिक्स करत तांदूळ शिजेपर्यंत हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केलाय आणि अशाच पद्धतीने अधूनमधून हे चमच्याने मिक्सही करून घेणार आहे। आता तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण मस्त चमचमीत चटपटीत आलू बिर्याणी बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की त्यामध्ये पाव कप, चमच्याने घ्यायचं असेल तर 5 मोठे चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत। ते बटाटे या तेलामध्ये घालायचे। तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा अर्ध तूप अर्ध तेल असं वापरलं तरी चालेल। सर्व बटाटे तेलामध्ये घातले की आता मध्यम आचेवरती 1-2 ते 3 मिनिटं फक्त परतून घ्यायचे। हे बटाटे जास्त लालसर होईपर्यंत किंवा हलकासा सुद्धा कलर चेंज होईपर्यंत परतायचे नाहीत, फक्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। तर इथे मी बटाटे मध्यम आचेवरती तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेत। आता हे बटाटे एका डिशमध्ये काढून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही आपण दम आलू बनवण्यासाठी जे लहान बटाटे वापरतो ते सुद्धा वापरू शकता। तर इथे बटाटे एका डिशमध्ये काढून घेतले आहेत। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता कुकरमध्ये जे तेल शिल्लक आहे तेवढ्याच तेलामध्ये आपण बिर्याणी बनवून घेणार आहोत। तर तेल गरम आहे, आता त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 स्टार फूल, 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय। हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे। खडे मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर परतून घेतले की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे। त्यासोबतच इथे मी 1 मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, तीही यामध्ये घालायची। आणि आता हे सर्व कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं।
तर इथे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतले। त्यानंतर यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे। टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता मध्यम आचेवरती कांद्यासोबत टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत भाजून झालाय। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा। त्यानंतर आता हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं। तर इथे सर्व पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूनी तेलही सुटायला लागले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 चमचे दही फेटून घेतलं आहे। ते फेटलेलं दही यामध्ये घालायचं। ही बिर्याणी बनवताना जे तुम्ही दही घ्याल ते दही जास्त आंबट नसावं, नॉर्मल आंबट असणारं दही या ठिकाणी वापरायचं आहे। आता हे दही भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। इथे मी बिर्याणीचा मसाला भाजून घेतीये, त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती जे दूध ठेवलं आहे तेही अधूनमधून मिक्स करून घेतीये। तर इथे बिर्याणीचा मसाला छान भाजून झालाय, तुम्ही बघू शकता तेलही सुटायला लागले। आता यामध्ये आपण जे बटाटे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते घालायचे, सोबतच थोडा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आणि आता हे सर्व मंद आचेवरती या मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। बटाटा लगेच शिजतो आणि आपण आधीही फ्राय करून घेतला होता, त्यामुळे मसाल्यासोबतही फक्त 1 ते 2 मिनिटच परतून घ्यायचा, जास्त वेळ परतायचा नाही। तरी ते बटाटा मसाल्यासोबत 1-2 मिनिटं छान असा परतून घेतला। आता त्यामध्ये इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ जे आपण बिर्याणीसाठी वापरतो ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि लगेच वापरले आहेत। हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता। त्यानंतर आता यामध्ये तांदळासोबतच थोडीशी बारीक चिरलेली आणखी पुदिन्याची पाने घालायची आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत तांदूळ मिक्स करून 2 ते 3 मिनिटं पुन्हा मध्यम आचेवरती परतून घ्यायचा। तुम्ही कधीही एखादी बिर्याणी किंवा पुलाव बनवत असाल तर अशा पद्धतीनेच तांदूळ मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा, त्यामुळे मसाल्याचा सर्व फ्लेवर तांदळामध्ये उतरतो आणि बिर्याणी चवीला एकदम मस्त लागते। तर इथे मी तांदूळही मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घेतलाय। आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी या ग्लासनी 1 ग्लास तांदूळ घेतले होते, आता त्याच ग्लासनी मोजून यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। तर इथे आधी मी 1 ग्लास पाणी घातलं होतं आणि आता अर्धा असं 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे। तुम्हीही ही बिर्याणी बनवताना ज्या भांड्याने तांदूळ मोजून घ्याल त्याच भांड्याने त्या भांड्याच्या 1.5 पट पाणी यामध्ये घाला। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आपण टोमॅटो भाजून घेतानाही यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ घालताना थोडंसं जपूनच घाला। तर इथे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतले। आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। बिर्याणी बनवून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता तांदूळही मस्त शिजलाय, दूधही बऱ्यापैकी आटले आणि घट्टही झाले। या ठिकाणी तुम्ही दुधाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची, कारण आंबाही गोड असतो, त्यामुळे 1 लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर पुरेशी होते। त्यानंतर वेलची पावडर घालायची आणि आता पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करायचं आणि साखर विरघळेपर्यंत एकसारखं मिक्स करत 2 ते 3 मिनिटं चमच्याने हलवत राहायचं। तर इथे साखर विरघळेपर्यंत चमच्याने मी एकसारखं 3 ते 4 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती हलवून घेतलं आहे आणि इथे साखरही पूर्णपणे विरघळली आहे। दूध पहिल्यापेक्षा आणखी थोडंसं घट्टसर झालंय। आता गॅस बंद करायचा आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं। दूध थंड होतंय तोपर्यंत आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलंय ते घ्यायचं। सोबतच यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं। बेसन पिठामुळे पुरी तेलकट होत नाही, त्याचप्रमाणे छान खुसखुशीत होते। थोडीशी साखर घालायची, साखर घातल्यामुळे पुरीला तळल्यानंतर कलर खूप छान येतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचाभर कच्चं तेल घालायचं आणि आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य गव्हाच्या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण जसं चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं। कधीही पुरीसाठी पीठ मळताना थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या छान फुलतात
तसंच 10 ते 15 मिनटं तळल्यानंतर आहे अशा टम्म फुगलेल्या राहतात. तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे. त्यानंतर आता हातावरती तेल घ्यायचं आणि मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला लावायचं आणि पुन्हा हा गोळा 1 मिनिटभर अशा पद्धतीने मळून घ्यायचा. तर इथे तेल लावून गोळा 1 मिनिटभर छान असा मळून घेतला आहे. त्यानंतर आता याच्यावरती एखादा रुमाल ठेवायचा आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर या थाळीमध्ये आपण मस्त गाड्यावर मिळतात अशी कुरकुरीत खेकडा भजी बनवतोय. त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत. आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आता हे मीठ कांद्याला मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे चोळून लावून घ्यायचं, म्हणजे कांद्याला छान असं पाणी सुटतं. या भज्यांचं पीठ तयार करताना आपण यामध्ये एक थेंबही पाणी घालणार नाही आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपण सोडा किंवा तेलाचं मोहनसुद्धा घालणार नाही आहे. आणि तरीही ही भजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी गाड्यावर मिळतात तशी तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकता मीठ कांद्याला हाताने चोळून व्यवस्थित लावून घेतलंय. तुम्ही माझा हातही पाहू शकता, कांद्याला एकदम मस्त पाणी सुटायला लागले. आता हा कांदा 10 मिनिटं असाच बाजूला ठेवून द्यायचा, म्हणजे मीठ घातल्यामुळे या कांद्याला आणखी पाणी सुटेल. तर इथे पुरीसाठी पीठ मळून होईपर्यंत आणि भज्यांची प्रिपरेशन करेपर्यंत खीरही पूर्णपणे थंड झाली आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जो आंबा मिक्सरला बारीक करून पेस्ट तयार करून घेतली होती ती आंब्याची पेस्ट यामध्ये घालायची. तर आपण नेहमीच गुढीपाडवा म्हटलं की आम्रखंड नाहीतर आमरस बनवतो, पण एकदा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून ही आंब्याची खीर नक्की बनवून पहा. चवीला एकदम भन्नाट लागते. आंब्याची पेस्ट या खिरीमध्ये घातली की आता एकसारखी मिक्स करून घ्यायची. थोड्याफार प्रमाणात यामध्ये गुठळ्या राहिल्या तर राहून द्यायच्या, कारण खीर खाताना जेव्हा आंबा दाताखाली येतो तेव्हा या खिरीची चव दुप्पट वाढते. तर इथे आंबा खिरीमध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतलाय. आता ही तयार आंब्याची खीर एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढायची आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची. ही आंब्याची खीर थंड झाल्यानंतर जर तुम्ही खाल्लीत तर नक्कीच थोड्या दिवसांसाठी तरी आमरस आणि आम्रखंड खाणं विसरून जाल. एवढी चवीला ही खीर भन्नाट आणि अप्रतिम लागते. तर इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी खीर काढून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले काजूचे आणि पिस्त्याचे काप घालायचे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. त्यानंतर आपण जे आंब्याचे काप थोडेसे शिल्लक ठेवले होते ते अशा पद्धतीने यावरती घालायचे, म्हणजे ही खीर दिसायलाही छान दिसते आणि खीर खाताना जेव्हा आंबा दाताखाली येतो तेव्हा चवही वाढते. आता यावर झाकण ठेवून ही खीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तर इथे सोया चंक्सही 30 ते 35 मिनटं मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त भिजलेत. आता यातलं पाणी काढायचं आणि हे सोया चंक्स स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा पुन्हा एकदा धुवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये जो कडवटपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल. तर इथे सोया चंक्स मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. सोबतच मिक्सरचं भांडंही घेतलं आहे. आता हाताने यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व पिळून काढायचं आणि हे सोया चंक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. हे सोया चंक्स अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून यातील एक्स्ट्रा पाणी अशा पद्धतीने पिळून काढलं की याचा सर्व कडवटपणा निघून जातो. आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व सोया चंक्समधील पाणी पिळून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे सर्व सोया चंक्समधील पाणी पिळून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. आता हे सोया चंक्स मिक्सरला वाटून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व सोया चंक्स मी मिक्सरला वाटून घेतले आहेत आणि हे वाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने थोडेसे मोठे राहतात, पूर्ण बारीक पेस्ट याची होत नाही. आता हे वाटून घेतलेले सोया चंक्स एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा शिजवून घेतला आहे, त्याची सालं काढून घेतली आहेत. आता हा बटाटा खिसणीने खिसून यामध्ये घालायचा. तर इथे मी एका बटाट्याचे 2 भाग करून कुकरला शिजवून घेतले होते. तर इथे पूर्ण बटाटा मी खिसणीने अशा पद्धतीने खिसून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक मोठा चमचा धणेपूड घालायची. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं. सर्व साहित्य हाताने मॅश करत मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकदम सॉफ्ट असं मिश्रण तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतले, एकजीव करून घेतले. त्यानंतर सुरुवातीला पहिल्यांदा हात धुवून घ्यायचे. हात धुवून घेतले की आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे
त्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचे लिंबू एवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। त्यापेक्षा मोठ्या आकाराचे सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा त्यापेक्षा लहान आकाराचे सुद्धा बनवून घेऊ शकता। आपण यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा घातला आहे, त्यामुळे याला बाइंडिंगही खूप छान येतं। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। आता राहिलेल्या मिश्रणाचेही गोळे मी अशाच पद्धतीने बनवून घेते। तर इथे सर्व मिश्रणाचे मी गोळे बनवून घेतले आहेत आणि आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 11 मोठे आणि एक लहान असे 12 गोळे बनवून तयार झाले आहेत। आता त्यासोबतच आपण इथे मसाल्याचे एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले आहेत, त्यासोबत 2 मध्यम आकाराचे कांदेही चिरून घेतले आहेत, 1 इंच आलं, 1 मुठभर हिरवी कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर यासोबतच इथे मी 10 काजू घेतले आहेत, ते काजूही यामध्ये घालायचे आणि लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणी घालून हे मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला वाटून एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। मीही हे वाटून घेताना यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं होतं। तर इथे वाटणही बनवून तयार झाले। त्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये 1 वाटी तेल घालायचं आणि तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल एकदम कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आपण जे गोळे तयार करून घेतले होते ते गोळे या तेलामध्ये सोडायचे। एका वेळी तुम्ही घेतलेल्या कढईमध्ये जेवढे गोळे म्हणजे बॉल्स बसतील तेवढे घालून तुम्ही तळून घेऊ शकता। बॉल्स तेलामध्ये सोडले की लगेच हलवायचे नाहीत, 1 मिनिटभर तरी मध्यम आचेवरती हे खालच्या बाजूने फ्राय होऊन द्यायचे। खालच्या बाजूने हे बॉल्स फ्राय झाले की नंतर चमच्याने पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूनेही फ्राय करायचे आणि अशाच पद्धतीने अलटी पलटी करत सर्व बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत हे बॉल्स फ्राय करून घ्यायचे। आणि हे बॉल्स तळून घेताना गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा। मंद आचेवरती जर हे बॉल्स तुम्ही तळून घेतले तर तेल आतपर्यंत शिरतं आणि हे बॉल्स तेलकट होतात। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत हे बॉल्स मी तेलामध्ये तळून घेतले आहेत। आता हे आपण एका डिशमध्ये म्हणजे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल। आणि आता राहिलेले बॉल्सही मी तेलामध्ये अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता राहिलेले बॉल्सही मी तेलामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत आणि तेही एका टिश्यू पेपरवरती काढून घेतले आहेत। त्यानंतर कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्येच काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 1 तमालपत्र, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे आहेत। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचे। खडे मसाले तेलामध्ये अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घेतले की आता यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि मध्यम आचेवरती 1 मिनिटभर परतून घ्यायची। आपण हे वाटण तयार करून घेताना यामध्ये पाणी घातलं होतं, त्यामुळे तुम्ही बघू शकाल तयार केलेलं वाटण तेलामध्ये घातल्यानंतर यामधून पाणी उडतंय। तर त्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि यातील पाणी निघून जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण शिजवून घ्यायचं। तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं हे वाटण मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलंय। तुम्ही बघू शकता वाटणाला तेलही सुटायला लागले। आता हे वाटण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं अशा पद्धतीने परतून घ्यायचं। तर इथे मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हे वाटण 1-2 मिनिटं मी परतून घेतलंय। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। ही लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते, ती मी वापरली आहे, तुम्ही तिखटाची सुद्धा वापरू शकता। त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा धणेपूड घालायची आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला। आता हे सर्व या मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती हा मसाला भाजून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूनी छान तेल सुटायला लागले। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी 2 चमचे दुधावरची साय फेटून घेतली आहे। ती फेटून घेतलेली दुधाची साय यामध्ये घालायची आणि मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची। साय जोपर्यंत मसाल्यासोबत मिक्स होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा। तर इथे साय मसाल्यासोबत छान मिक्स करून झाली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आणि हा मसाला पुन्हा छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलाय। आता हा मसाला पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात। मसाला मिक्स करून घेतला की आता यामध्ये पाणी घालायचं।
तर इथे मी गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी घातल्यामुळे या ग्रेव्हीला तर्री खूप छान येते आणि ग्रेव्हीचा कलरही छान येतो। तर इथे त्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं। आता हे पाणी यामध्ये घालायचं। तर इथे मी ही ग्रेव्ही 6 जणांसाठी बनवतीये। तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि ही ग्रेव्ही बिलकुल सैलसर होत नाही, पातळ होत नाही। तर ही करी बनवून तयार झाल्यानंतर जशी जशी थंड होत जाईल तशी ही घट्टसर होत जाते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवरती या ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची। उकळी आली की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक 6 ते 7 मिनिटं ही ग्रेव्ही मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घ्यायची। तर इथे 6 ते 7 मिनिटं ही ग्रेव्ही मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान अशी शिजवून घेतली आहे। आता यामध्ये आपण जे सोयाबीनचे कोफ्ते म्हणजे बॉल्स बनवून घेतले होते ते ग्रेव्हीमध्ये घालायचे। कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घातले की एकदा चमच्याने वर खाली करून घ्यायचे आणि मंद आचेवरती ही करी एक 2 मिनिटं शिजवून घ्यायची। जर तुम्हाला अशा पद्धतीने हे कोफ्ते आधीच ग्रेव्हीमध्ये घालायचे नसतील तर तुम्ही जेवण करतानाही ग्रेव्ही वाढल्यानंतर त्यासोबत सर्व करू शकता। आणि इथे मी ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतली आणि मस्त आपली सोयाबीन कोफ्ता करी बनवून तयार झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि यावरती थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि ही सोयाबीन कोफ्ता करी सेट होण्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायची। सोबतच कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकरही पूर्णपणे थंड झालाय। आता कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त आलू बिर्याणी बनवून तयार झाली आहे। तुम्ही तांदूळही बघू शकता एकदम शिजून मस्त मोकळा झालाय आणि कुकरचं झाकण काढल्यानंतरच या बिर्याणीचा सुगंध एवढा छान येतोय की लगेच खावीशी वाटतीये। तर नेहमीचे पुलाव बनवण्यापेक्षा एकदा ही झटपट कमी साहित्यात कमी मसाल्यात आलू बिर्याणी नक्की बनवून पहा। तर इथे आपले सर्व पदार्थ बनवून होईपर्यंत तुम्ही बघू शकता कांद्याला पाणीही छान सुटले। तर आपण या भज्यांमध्ये काही एक्स्ट्रा मसाले सुद्धा घालणार नाहीये। फक्त 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीरही यामध्ये ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ नसेल किंवा नाही घातली तरी चालेल। आता लाल मिरची पावडर आणि कोथिंबीरही कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता कांद्याला किती छान पाणी सुटले। तर हे जे कांद्याला पाणी सुटलं आहे त्यामध्येच आपल्याला हे भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। कांद्याला सुटणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंही पाणी यामध्ये एक थेंबही वापरायचं नाही। त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले। आता हे बेसन पीठ थोडं थोडं करून या कांद्यामध्ये घालायचं आणि व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे हाताने मॅश करून हे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर इथे लागेल असं थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे आणि हाताने अशा पद्धतीने मॅश करून मिक्स करत राहायचं आहे। हाताने मॅश केल्यामुळे कांद्याला आणखी पाणी सुटतं आणि हे बेसन पीठ त्यामध्ये ऑब्झर्व होतं आणि त्यामुळेच तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही। तर इथे लागेल असं थोडं थोडं बेसन घालून मी भज्याचं पीठ तयार करून घेतलंय। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं ते पूर्ण 1 वाटी बेसन पीठ मी भज्याचं पीठ तयार करून घेण्यासाठी वापरले। त्याचबरोबर मी यामध्ये एक थेंबही एक्स्ट्रा पाणी घातलं नाहीये। जे कांद्याला पाणी सुटले त्यामध्येच हे भज्याचं पीठ मी भिजवून घेतलंय। आता आपण भजी बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तयार करून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे। तुम्ही एका वेळी जेवढे भजी तेलामध्ये सोडून तळून घेता येईल तेवढे एकत्र तळून घेऊ शकता। त्याचप्रमाणे भजी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा। भजी तेलामध्ये सोडून झाली की आता मध्यम आचेवरती झाऱ्याने अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। आपण या भज्यांमध्ये तेलाचं मोहन किंवा सोडा घातला नाही तरीही भजी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। अगदी गाड्यावर खेकडा भजी मिळतात अगदी तशीच ही भजी बनवून तयार होतात। तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी मी तळून घेतली आहेत। आता ही भजी एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाची भजीही मी बनवून घेते। तर सर्व भजी मी बनवून घेतल्या आहेत। आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ एकदम मस्त भिजले। आपण सुरुवातीला जेव्हा हे पीठ मळून घेतलं होतं तेव्हा घट्टसर होतं, त्यापेक्षा थोडंसं सैलसर तयार झाले। आता हे पीठ 1 ते 2 मिनिटं अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं। पीठ 1 ते 2 मिनिटं छान असं मळून घेतलंय। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालंय। आता याचे लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे तुम्ही एका वेळी जेवढ्या पुऱ्या लाटून घेणार आहात तेवढेच गोळे बनवून घ्यायचे।
जास्त गोळे बनवून ठेवायचे नाहीत. मी इथे सुरुवातीला 4 पुऱ्या बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 4 गोळे बनवून घेते. जेवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढे गोळे बनवून घेतले की आता राहिलेलं पीठ पुन्हा रुमालाने झाकून ठेवायचं. पुरी बनवण्यासाठी इथे पोळपाटावरती मी बनवून घेतलेला गोळा घेतलाय. आता त्या गोळ्याला तेल लावायचं, सोबतच लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं आणि याची मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची. तुम्ही पुरी लाटताना पीठ लावूनही लाटू शकता आणि पुरी लाटून घेताना मध्यम जाडसर ठेवूनच लाटून घ्यायची, म्हणजे पुरी छान फुलते. तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर अशी पुरी मी लाटून घेतली आहे आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्याही लाटून घेणार आहे आणि त्यानंतर 4ही पुऱ्या मी एकसाथ तळून घेणार आहे. तर इथे 4ही पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. त्यासाठी लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची. पुरी तळून घेताना तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे. पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगली आहे आणि गॅसचा फ्लेम पुरी तळताना नेहमी हाय ठेवायचा. हाय फ्लेमवरतीच पुऱ्या छान तळून घ्यायच्या. तर इथे एका बाजूनी पुरी लालसर होईपर्यंत तळून घेतली आहे. आता दुसऱ्या बाजूनेही पुरी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. तर इथे दोन्ही बाजूनी पुरी छान लालसर होईपर्यंत तळून घेतली आहे. आता ही पुरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, आपण यामध्ये बेसन पीठ घातलं आहे, त्यामुळे या पुरीमध्ये तेल अजिबात शिल्लक राहत नाही. आणि आता राहिलेल्या पुऱ्याही आपण अशाच पद्धतीने गॅसचा फ्लेम हाय ठेवूनच तळून घेऊयात. पुरी तेलामध्ये सोडली की झाऱ्याने वरच्या बाजूने हलकंसं प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान टम्म फुगते. आता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घेऊयात. पुऱ्या तळून झाल्या की इथे मी एक बाउल घेतलाय. आता त्यामध्ये 7 ते 8 चमचे थंड दही घ्यायचं. तर इथे मी दही पोहे खायच्या चमच्याने घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा काळं मीठ घालायचं. त्याचसोबत पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, जी तिखटाला कमी असते. आणि एक छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. थोडीशी साखर घालायची आणि आता हे सर्व मसाले दह्यामध्ये मिक्स करून दही 3 ते 4 मिनटं एकसारखं फिरवत छान फेटून घ्यायचं. तर इथे दही गुठळ्या न होता छान सिल्की होईपर्यंत, क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मी फेटून घेतलं आहे. आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा. सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, तेही घालायचे आणि वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. आणि आता हे सर्व दह्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तर इथे ही कोशिंबीर मी लगेच सर्व करणार आहे, त्यामुळे यामध्ये मी सुरुवातीलाच मीठ घातलं आहे. जर तुम्ही ही कोशिंबीर लगेच सर्व करणार नसाल तर जेव्हा तुम्ही सर्व कराल तेव्हाच यामध्ये मीठ घालून मिक्स करा. आणि आपण यामध्ये थंड दही वापरलं होतं, त्यामुळे ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. आणि इथे मस्त चटपटीत थंडगार कोशिंबीर बनून तयार झाली आहे. आता आपण ताट वाढून घेऊयात. तर इथे ताटामध्ये सुरुवातीला मस्त चटपटीत आणि थंडगार अशी कोशिंबीर, त्याचसोबत मस्त चटपटीत आणि झणझणीत सोयाबीन कोफ्ता करी, त्याच्यासोबतच गोड सुमधुर अशी आंब्याची खीर, मस्त कुरकुरीत खुसखुशीत सोडा किंवा तेलाचं मोहन न घालता बनवलेली अगदी गाड्यावर मिळतात अशी खेकडा भजी, त्यासोबतच मस्त आलू बिर्याणी. आणि या ताटामध्ये जर ही आलू बिर्याणी बनवाल तर या ताटाची चव दुप्पट तिप्पट वाढेल. एवढी ही आलू बिर्याणी चवीला भन्नाट लागते. आणि त्यासोबतच एकदम टम्म फुगलेल्या खुसखुशीत अजिबात तेलकट नसणाऱ्या पुऱ्या. तर इथे आपली गुढीपाडवा विशेष साग्र संगीत थाळी बनवून तयार झाली आहे. यामधले कोणतेच पदार्थ तुम्ही याआधी नक्कीच बनवले नसतील, त्यामुळे नेहमीच श्रीखंड, आम्रखंड, पनीर किंवा पुलाव बनवण्यापेक्षा एकदा हे पदार्थ बनवून नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.